झालेला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसैनिकांना उत्साह वेगळा निर्माण झालेला आहे. भविष्यात शिवसेनेची वाटचाल कोणत्या पदाकरता असणार आहे? नाही, शिवसेनेची वाटचाल ही आता कोणत्या पदासाठी नाही आहे. आमची आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्याकरता, जगदीश्वराचा आशीर्वाद घेण्याकरता इथं सर्व शिवसैनिक पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिकेचे नगरसेवक, नगराध्यक्ष, सर्व सभापती या ठिकाणी आलेले आहेत. आणि पुढची वाटचाल एवढीच असणार आहे की भविष्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, ही जगदीश्वराचरणी आज या ठिकाणी आम्ही साकडं घातलेलं आहे. दादा, युवकांचा फार मोठा पाठिंबा तुम्हाला आहे. पालकमंत्रीपद घोषित झालेलं आहे. युवकांना रोजगाराबाबत काय नियोजन करण्यात येईल आपल्यातर्फे? ना आता जास्तीत जास्त रोजगार युवकांना कशा पद्धतीने देता येईल त्याचं नियोजन माननीय मंत्री भरतशेठ गोगावले स्वतः या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत. स्वतः एकनाथ शिंदे साहेब, स्वतः फडणवीस साहेब, उद्योगमंत्री उदय सामंत साहेब हे सगळे लक्ष ठेवून आहेत की रायगडमध्ये आता जे काही येणारे प्रकल्प आहेत की त्याच्या माध्यमातून जवळपास 4,500 लोकांना या ठिकाणी रोजगार येणाऱ्या काळामध्ये मिळणार आहे. तो अधिक कसा होईल त्याचे आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. निश्चित स्वरूपामध्ये जिथं ज्यांच्या जागा या ठिकाणी गेलं, पहिलं प्राधान्य जे सरकारचं धोरण आहे की 80% रोजगार हा स्थानिकांना मिळाला पाहिजे, त्यासाठी आमचा लढा या ठिकाणी आजपासून सुरू झालेला आहे.